नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत। महिलांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय करावं, काय खाल्लं पाहिजे हे बोलणार आहोत। धावपळीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो। आता महिला खूप जास्त वर्किंग प्रोफाइल्स आहेत, तर घरचं काम करणं, बाहेरचं काम करणं याच्यामुळे खूप दगदग होते। तसेच महिलांमध्ये महिन्याला येणारी मासिक पाळी किंवा चाइल्ड बर्थ किंवा मोनोपॉज या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त बदल घडत असतात। तर आज आपण 5 सुपर फूड्स बद्दल बोलणार आहोत, जे आपल्या बॉडीसाठी खूप चांगले आहेत, इफेक्टिव्ह आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात किंवा बाकीच्या ज्या गोष्टींमुळे जे चेंजेस होतात ते मेंटेन करण्याचे किंवा त्या चेंजेसना सामोरे जाण्यासाठी, बॉडी स्ट्रॉंग करण्यासाठी हे 5 सुपर फूड्स आपल्याला खूप उपयोगी आहेत। तर ते कोणते आहेत? तर पहिलं आहे मेथीदाणे। आपण मेथीदाणे का वापरावे? कारण त्याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजन नावाचा कंपाऊंड असतो, जो आपल्या हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी मदत करतो। तसेच त्याच्यामध्ये फायबरही असतात, जे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात। तर ते कसं वापरावं? तर रात्रभर ते पाण्यात 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवावं। ते सकाळी पूर्ण ते चावून खावावं किंवा आपण मेथीचे लाडू बनवू शकतो किंवा मेथीची पावडर बनवून दुधातून घेऊ शकतो। तर याचे फायदे काय आहेत? तर आपलं हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी मदत करते। तसेच मासिक पाळीमध्ये ज्या वेदना होतात ते कमी होण्यासाठी मदत करते। तसेच जे लॅक्टिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं ते क्रिएट करण्यासाठी हेल्प म्हणून मेथीदाणे उपयोगी पडतात। तिसरं महत्त्वाचं फूड म्हणजे काळे तीळ किंवा पांढरे तीळ, कारण याच्यामध्ये झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, मॅग्नेशियम याचं लेवल जास्त प्रमाणात असतं। त्यामुळे ते आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ॲड करणं गरजेचं आहे। तर ते कसं कन्झ्युम केलं पाहिजे? तर रोज आपण 1 चमचा भाजलेले तीळ खाल्लं पाहिजे किंवा आपण तिळाचे लाडू बनवू शकतो किंवा जेव्हा आपण भाकरी, पराठा वगैरे बनवतो तर त्याच्यासोबत ॲड करून घेऊ शकतो। तर चौथं म्हणजे भिजवलेले बदाम। तर भिजवलेले बदाममध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळं आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचं असतं। तसेच प्रोटीनही असतं त्याच्यामध्ये। जेव्हा आपल्याला विकनेस जाणवतो तो कमी करण्यासाठी, एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी बदाम खाणं खूप गरजेचं आहे। याच्यामुळे आपल्या स्किनवर ग्लो येतो, केस गळायचे बंद होतात आणि रोज आपण रात्री भिजवलेले बदाम सकाळी त्याची वरची साल काढून खाऊ शकतो। हा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुगाची डाळ किंवा मोड आलेले मूग, ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात, प्रोटीन असतं, व्हिटॅमिन बी, सी, के, तसेच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, जे डायजेशनसाठी प्रमोट करतात। त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये किंवा आठवड्यातून 2-3 वेळा आपण नाश्त्यामध्ये घेऊ शकतो किंवा त्याचं आपण डोसा टाईपमध्ये सुद्धा मिक्सरला लावून करू शकतो। तर याचे फायदे काय आहेत? तर आपल्याला प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे हा आणि दिवसभर एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं। तसेच वेट बॅलन्स करण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं। तर हे जे 5 पदार्थ सांगितले ते फक्त पर्टिक्युलर महिलांसाठी नाही, तर लहान मुलींपासून ते महिला किंवा आई, आजी यांच्यापर्यंत आपण हे पदार्थ फॉलो करू शकतो। सगळ्यांसाठी फायदेशीर आहेत आणि नक्कीच तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये, ब्रेकफास्टमध्ये, रोजच्या डेली जेवणामध्ये हे पदार्थ ॲड करा आणि हेल्दी राहा। तर नेक्स्ट टॉपिक कोणता असावा हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।